नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सन मराठी. कराड अर्बन बँकेने नुकत्याच संपलेल्या चालू आर्थिक वर्षात 6,500 कोटीच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर, कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम, बोर्ड मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे उपस्थित होते. कराड अर्बन बँकेने प्रगतीची परंपरा कायम राखत व्यवसायामध्ये आजवरील सर्वात मोठी ऐतिहासिक 750 कोटींची वाढ केवळ 9 महिन्यात साध्य केली आहे. त्याचप्रमाणे एनपीएचे प्रमाण सलग 3 वर्ष 0% राखण्यात यश मिळाले आहे. बँकेने व्यवसायाचा 6,500 कोटीचा टप्पा ओलांडत मार्च 2026 अखेर एकूण व्यवसाय 6,586 कोटी साध्य केला आहे. बँकेला मिळालेलं हे यश सेवक व संचालक यांच्या उत्तम टीमवर्कचे फलित आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी केले. यावेळी बोलताना बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी भाऊ म्हणाले की कोणत्याही संस्थेची प्रगती ही कोणाही एका व्यक्तीवर कधीच अवलंबून नसते, तर त्या संस्थेच्या कारभारावर सभासद ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास आणि व्यवहारातील पारदर्शकता तसेच संचालक व सेवकांचे एकत्रित टीमवर्क आणि जपलेली नीतिमूल्ये यावरच कोणत्याही संस्थेचे अस्तित्व प्रगती अवलंबून असते. हे सर्वकालीन सत्य देखील गेल्या आर्थिक वर्षातील कराड अर्बन बँकेच्या वाटचालीतून अधोरेखित झाले आहे. भविष्यात देखील बँक चांगल्या कामगिरीच्या गुणवत्तेसह द्विशतकी वाटचाल नक्कीच दिमागदारपणे करेल, यात शंका नाही, असेही ते म्हणाले. या प्रसंगी माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम, अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी CA धनंजय शिंगटे, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आर्थिक वर्ष 2026 ची सांगता नुकतीच झाली. मार्च 2026 अखेर बँकेने साध्य केलेली प्रगती आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. बँकेचा अध्यक्ष म्हणून माझी ऑक्टोबर महिन्यात निवड झाली. माझ्या अध्यक्षीय वाटचालीत अर्बन कुटुंब प्रमुख भाऊ, माजी अध्यक्ष डॉक्टर एरम साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. सर्व सहकारी संचालकांनी तसेच गत वर्षात नवीन पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे साहेब आणि बँकेच्या सर्व सेवकांनी उत्तम टीमवर्कद्वारे केलेल्या कामकाजामुळे बँकेचे आर्थिक चित्र अधिकच भक्कम झाले आहे. मार्च अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय 6,000 कोटीच्या पुढे जात तो 6,586 कोटी झाला आहे. यामध्ये ठेवी 4,001 कोटी, कर्जे 2,584 कोटी झाली आहेत. या आर्थिक वर्षात व्यवसायात 750 कोटीची वाढ झालेली आहे. बँकेच्या इतिहासातील ही सर्वोच्च वाढ गणली जाते. बँकिंग क्षेत्रात 6 ते 8% वाढ होत असतात आणि आपल्या बँकेच्या बऱ्याच शाखा ग्रामीण भागात असून देखील बँकेने जवळपास 13% वाढ साध्य केली आहे. बँकेला मिळालेले हे यश ग्राहक, सभासद, हितचिंतक यांचा बँकेवर असलेला विश्वास अधिक वाढत असल्याचे दर्शवितो. बँकेने वसुलीसाठी सातत्याने योग्य दिशेने प्रयत्न केले, त्यामुळे बँकेची वसुली देखील उत्तम झाली आहे. नेट एनपीए 0% ठेवला आहे, हे देखील मोठे यश आहे. बँकेने मागील वर्षाच्या एनपीए मध्ये 36 कोटीची वसुली केली आहे आणि ग्रॉस एनपीएचे प्रमाण 5.15% इतके राखले आहे. बँकेला ग्रॉस प्रॉफिट 71 कोटी इतका झालेला आहे. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सरकारी कर्ज रोखे व्यवहारात मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे सिक्युरिटीजच्या बाजार मूल्यामध्ये लक्षणीय घट झाली. त्यामुळे नफ्यातून घसाऱ्यापोटी रक्कम 43 कोटीची तरतूद करावी लागली असूनही सर्व तरतुदी ही बँकेने केल्या असून तरी देखील बँकेने 26.5 कोटीचा नेट प्रॉफिट मिळवलेला आहे. रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेली सर्व निकष बँकेने पूर्ण केले असून भविष्य काळात शाखा विस्ताराच्या नवीन संधी बँकेला उपलब्ध झाल्या आहेत. बँकेच्या प्रगतीत सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याकडून असाच विश्वास कायम मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बँकेच्या अध्यक्षाने आत्ताच बँकेचा 31 मार्च 2026चा लेखाजोखा मांडलेला आहे. बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवड माझी ऑक्टोबर महिन्यात झाली.
त्यानंतर हा पदभार सांभाळल्यानंतर आज बँकेमध्ये 2 वर्षापासून पुढे मोबाईल बँकिंगचा शुभारंभ केला होता. सध्या दररोज UPI द्वारे व्यक्तिगत 30,000च्याहून अधिक व्यवहार होत आहेत. बँकेचा स्वतःचा UPI ID आहे @OKKUCB असून पुढील आर्थिक वर्षात या सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. बँक कर्ज सुविधेमध्ये नवीन आता सुलभता व जलद गतीने ग्राहक सेवा देण्याच्या उद्देशाने कर्ज मंजुरीच्या व्यवहारामध्ये डिजिटल प्रणालीचा वापर करणार असून यासाठी नवीन LOS लोन ओरिजिनेशन सिस्टीम प्रणाली सुरू करत आहे. याद्वारे ग्राहकांना कमी वेळेत कर्ज वितरित होणार आहे. परिणामी बँकेच्या एकूण व्यवसाय वाढीमध्ये तसेच ग्राहक सेवेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. आपण या नवीन LOS प्रणालीमध्ये AI चा वापर अधिकाधिक प्रमाणात करणार आहोत. आत्ताच्या सहकार क्षेत्रामध्ये AI चा वापर हा जास्त होत आहे. त्यामध्ये आमची अर्बन बँक ही अग्रगण्य राहील याचा मी आपणास विश्वास देतो. गेल्या आर्थिक वर्षामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माननीय CA धनंजय शिंगटे यांची निवड झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या ह्या 9 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ही जबाबदारी पेलली आणि त्यांना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं, ग्राहकांचं, सेवकांचं, कर्जदारांचं खूप सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळं 9 महिन्याच्या केवळ काळामध्ये 750 कोटीचा व्यवसाय असा अद्भुत असा व्यवसाय त्यांनी पूर्ण केला आणि परत एकदा बँकेची घोडदौड ही चालू आहे. भविष्य काळामध्ये ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे 0% जे आपलं NPAचं प्रमाण आपण गेली 2 ते 3 वर्ष राबवतोय ते NPAचं प्रमाण आपण 0% ठेवायचं. त्याचबरोबर गेल्या ह्या वर्ष 2027 पर्यंत साधारणपणे 7,500 कोटीचा व्यवसाय आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर आपण AGM ना दिलेली जी वचनं आहेत त्यामध्ये आपण नेट बँकिंगची सुविधा लवकरच सुरू करत आहोत आणि नेट बँकिंग सुविधा सुरू झाल्यानंतर माझी खात्री आहे की हा व्यवसाय गेल्या पुढच्या 5 वर्षामध्ये दुप्पट होण्यामध्ये होणार. याच्यामध्ये या सर्व बँकेच्या वाटचालीमध्ये कैलासवासी डॉक्टर दशीरम बाबा आणि आपले अर्बन कुटुंब प्रमुख भाऊ यांनी जी काही मार्गदर्शक तत्व आपल्याला घालून दिली त्या मार्गदर्शक तत्वानुसारच हे आपण वाटचाल करत आहोत आणि ह्याच्यामध्ये एक संघपणा, पारदर्शकपणा आणि सर्व सेवकांचं सहकार्य, माझ्या सर्व संचालकांचं सहकार्य आहे आणि ह्याच्यामध्ये नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना मी पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो. आत्ताच माननीय चेअरमन सर, व्हाईस चेअरमन सर आणि माजी अध्यक्ष यांनी त्यांचं मनोगत दिलेलंच आहे. आपल्या बँकेला इतकी वर्ष कुठलीही शाखा काढायची म्हटलं तर रिझर्व्ह बँकेकडे रीतसर परवानगी घ्यावी लागायची. त्याच्यामध्ये बराच वेळ जायचा. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये बँकेने जो काही उत्कृष्ट प्रगती केलेली आहे आणि 0% NPA झाल्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने जी नवीन एक स्कीम आणली आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ब्रांच ऑथरायझेशन ECBA, याच्यामध्ये आता ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे आणि याच्या पुढे आपल्याला बँकेचा विस्तार करताना रिझर्व्ह बँकेकडे कुठलीही परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. आत्ता आपण महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत. जिथे जिथे आता आम्हाला शक्य आहे तिथे आम्ही आता नक्की बँकेचा विस्तार करणार आहे आणि महाराष्ट्रभर बँकेचा विस्तार करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये यावर्षी खूप मोठे बदल होऊ घातले आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर संख्यात्मक वाढ होणं, परंतु त्याचबरोबर गुणात्मक वाढ ही अपेक्षित आहे आणि रिझर्व्ह बँकेला बँकिंग क्षेत्र सुधारायचे. फार मोठ्या प्रमाणामध्ये कायद्यात बदल झालेत, बँकामधले अधिकारी बदललेत, बँकामध्ये काम करणाऱ्या संचालकांना चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून जास्त चांगली भरीव कामगिरी व्हायला पाहिजे अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नियमातले होणारे बदल आणि आपण पाहतो आहोत की काही काही गोष्टी
असं दिसतंय की नुसतं संचालक मंडळातले बदल नको आहेत, तर संपूर्ण बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन रक्त आलं पाहिजे, नवीन लोक आले पाहिजेत, नवीन तरुण मंडळी आली पाहिजेत. या दृष्टिकोनातून खूप बदल आता भविष्य काळामध्ये होणार आहेत. आपल्या बँकेमध्ये सुद्धा गेली आता 40-41 वर्ष तरी या संचालक मंडळामधले बरेचसे संचालक म्हणून आहेत, निरनिराळ्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. पण त्याही बाबतीमध्ये बदल व्हावेत अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे आता आपल्याला असं दिसतंय की येत्या 1-2 वर्षामध्ये नवीन संचालक येतील, नवीन संचालकांच्या बरोबर नवीन कल्पना पण येतील आणि त्याची सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण हे सगळे बदल अवगत करून, मान्य करून रिझर्व्ह बँकेबरोबर आपल्याला समाज घेऊन जायचे. त्याच्यानंतर नुसती आर्थिक शिस्त नाही, तर तुम्ही लोकांना काय सर्व्हिस देताय, ती नवीन पद्धतीची सर्व्हिस ही लोकांच्या पर्यंत पोचवत असताना जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती आम्हा सगळ्यांनाच नवीन आहे. परंतु त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला ह्या सगळ्या सुधारणा करायला पाहिजेत. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की कराड अर्बन बँकेसारखी तालुका पातळीवरती चालणारी उभी राहिलेली बँक या सगळ्या नवीन संकल्पना आता अवगत करून लोकांच्या पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं गेलेली आहे. आणि अतिशय मोस्ट मॉडर्न असं जे टेक्नॉलॉजीचं आपण याच्यामध्ये पाहतो आहोत, या क्षेत्रामध्ये आलेलं हे सगळं आपण अवगत केलेलं आहे आणि त्या सगळ्याचा वापर आपल्या ह्याच्यामध्ये आपण करतो आहोत. संचालक मंडळाबरोबर तितकाच चांगल्या क्वालिटीचा नॉलेजेबल स्टाफ आपल्या बँकेमध्ये आता आलेला आहे. हा बदल फार मोठा महत्वाचा आहे. असं दिसतंय की इथून पुढं जर टेक्नॉलॉजीचा वापर केला नाही तर बँकिंग करताच येणार नाही. कारण रिझर्व्ह बँकेला रोजच्या रोज प्रत्येक ट्रान्झॅक्शनची इत्थंभूत माहिती आपल्याला पुरवावी लागते आणि त्याच्यावरती त्यांचं सारखं लक्ष असतं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण हा नवीन सगळा बदल आपण केलेला आहे, करतो आहोत. त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा आपण उभी केलेली आहे आणि ही अतिशय अवघड गोष्ट जी पूर्वी आपल्याला दिसत होती ती अवघड नसून बँकिंग क्षेत्राची सुधारणा आपल्याला या सुधारणा या बदलामधून पाहायला मिळत आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये कराड अर्बन बँकेने ह्या तालुका पातळीवरती स्थापन झालेल्या बँकेमध्ये त्यामध्ये काही असं दिसत नाही आहे की आपण कुठेही मागे आहोत. आपण पुण्या मुंबईतल्या अगदी प्रगत असलेल्या बँकांच्या बरोबरीनं आपण चांगली वाढ करतोय. आपण आपली गुणात्मक वाढ जी व्हायला पाहिजे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होताना दिसते. मला आता विश्वास आहे की याच्या सगळ्याच्या मध्ये एक परंपरा जी आहे आपल्या 107-8 वर्षाची परंपरा जी आहे ही परंपरा ही आज तागायत इतक्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपल्या संचालक मंडळामध्ये आलेल्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे ही आपण टिकवून धरू शकलोय. आपण त्यामुळे एक संस्कृती निर्माण झालेली आहे आणि संबंध ह्या भागामध्ये अर्बन संस्कृती या नावाने आपण ज्या पद्धतीनं बँकिंग करतो ते लोकांच्या मध्ये रुजलेलं आहे. त्या भक्कम पायावरती आपली वाटचाल चालू आहे.